मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आपण कालच्या भागात बघितलं की फुल राडे झालेले आहेत आणि टास्क एक सुरू झालेला आहे आणि त्या टास्कमध्ये आजच्या भागात काय होणार आहे, कोण जिंकणार आहे, नक्की काय काय राडा होणार आहे, निकी वर्सेस जान्हवी, परत एकदा जान्हवी वर्सेस निकी आणि अरबाज, तर जान्हवी त्यांच्या विरोधात जाते, परत एकदा वैभव आणि अरबाजचं नक्की काय झालेलं, त्यांना शिक्षा भेटली कारण की ते टास्कमध्ये तर दिसत नाही, त्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहे, सूरजविषयी पण चर्चा करणार आहे, टीम ए टीम बी नक्की कोण जिंकलेले आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा, आपण असे बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन असतो. सुरुवात करूया काय झालं आहे त्या टास्कमध्ये. नक्की भाऊ, सर्वात आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की पहिला जो टास्क आला होता आपण जसं बघितला की ह्याच्यामध्ये काहीतरी सत्याचा पंचनामा, त्याच्यात जसं त्याची हे सांगायची होती तुम्हाला की बाबा कोणी वाईट असेल तर चांगलं सांगायचं होतं, वाईट असेल तर म्हणजे आणि चांगलं असेल तर वाईट सांगायचं होतं, तर त्याच्यामध्ये कोणीच बीबी करन्सी मिळवली नाही. तसंच आत्ता बिग बॉसनी नवीन टास्क आणला आहे बी फार्म म्हणून, बरोबर ना, बी फार्म म्हणजे बिग बॉस फार्म, की त्याच्यामध्ये दाखवलं की बिग बॉस फार्ममध्ये ते म्हशी वगैरे दाखवलेले आहेत. त्याच्यातनं म्हणजे असं की तिथनं दूध येणार आहे, ते दूध तुम्हाला 2 ग्रुप केलेले आहेत 5-5, 6-6 जणांचे, त्याच्यामध्ये दूध येणार आहे, ते दूध त्या बाउलमध्ये घेऊन समोर दुसरा बाऊल आहे त्याच्यामध्ये नेऊन ते टाकायचे. ज्या टीम जास्त दूध एकट्ठा करील त्याला विजयी घोषित करणार आहे. आणि बिग बॉसने जसं कालच्या एपिसोडमध्ये सांगितलं की ह्याच्यात तुम्ही विन झाल्यानंतर त्याच्यात ट्विस्ट देखील आहे की म्हणजे आपण जसं मागच्या ह्याच्यात बघितलं होतं की टीम ए आणि टीम बी एक टास्क झाला होता, तर त्याच्यामध्ये ए जिंकल्यानंतर त्यांना एक पॉवर दिली होती खास करून की तुम्ही कोणाला तरी सेव्ह करू शकता. तर त्याच्यात आपण जसं बघितलं निकी आणि घनश्याम त्याच्यामध्ये ह्यांनी त्यांना सेव्ह केलं होतं, घनश्यामला आपलं वैभवनी सेव्ह केलं होतं आणि निकीला अरबाजनी सेव्ह केलं होतं. ते मागच्या ह्याच्यात बघितलं तसंच ह्या टास्कमध्ये असं काहीतरी बिग बॉस ट्विस्ट घेऊन येणार आहे, कारण आत्ता जवळजवळ 7 ते 8 लोक घरामधले नॉमिनेट झालेले आहेत. आपण बघितले की त्याच्यात मग अरबाज असेल, निकी असेल, आपला सूरज असेल, डीपी दादा असतील, अभिजित आहे, आर्या आहे, बरेचसे असे हे स्पर्धक आहेत की ते नॉमिनेटच झालेले आहेत. तर याच्यातनं जे जिंकतील त्याच्यात काहीतरी बिग बॉस ट्विस्ट घेऊन येणार, त्यातलं पॉवर देणार, कोणाला तरी वाचवायला वगैरे सांगतात का, हे बघायला पुढं मजाच वाटेल. पण दुसरा विषय असं वाटतं की कालचा प्रोमो जे बघितला पहिला राऊंड तर बिग बॉसने डायरेक्ट कॅन्सल केला, रद्द केला. त्यांच्या पहिल्या लक्षातच नाही आलं की त्यांना वाटलं नाही आपण कुठंतरी हे चुकलो आहे म्हणून बिग बॉसने, आपल्याला कळलं नाही म्हणून बिग बॉसने थांबवलं नाही. तुम्हाला थांबवलं नाही, बिग बॉसने नंतर डिक्लेअर केलं हा टास्क मी हा राऊंड आत्ता रद्द करतो आहे, याचे पॉईंट वगैरे तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही फिजिकल होत आहे, ओढाओढी करताय, एखाद्याला लागेल काय होईल. तर तसंच आत्ता आजच्या प्रोमोमध्ये आपण बघितलेलं आहे तेच पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी केलं होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये तेच चालू आहे त्यांचं. तर हा पूर्ण टास्कच रद्द होतो की काय हे बघायला आज नक्की मजा येईल. पण हे रद्द होण्यासारखं तर बिग बॉस तुम्हाला काय सांगतं आहे की तुम्हाला हा बीबी करन्सीचा विषय ना तुमच्या नॉमिनेशनचा टास्क आहे की ना तुमच्या कॅप्टन्सीचा टास्क आहे, तुमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आहे. तुम्ही जर तिथं जर असं इतके फिजिकल होणार असेल, जनतेला हे जर दाखवणार असेल की काही कळत नाही आहे, एकीकडे हे सगळे घरामधले टीम ए असेल टीम बी असेल, तुम्ही चांगल्या प्रकारे वावरताना दिसताय, एकामेकाविषयी चांगलं बोलताय, वाईट बोलताय, मग टास्क आल्यानंतरच तुम्ही प्रेक्षकांना असं का दाखवताय, व्यवस्थित तुम्हाला वागायला काय होते. बाकी गोष्टी सगळ्यांचं आता हेच आहे. आता भाऊ देखील भाऊंचा अनुभव सांगतील, सूरज असेल, आपले डीपी दादा असेल, अभिजित सावंत आहेत, अंकिता आहे, अरबाज वगैरे, निकी आहे, त्यांच्याबद्दल भाऊ सांगतीलच अजून पुढे काही. मित्रांनो व्हिडिओमध्ये असेच पुढं बनवून राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स असतील तुमच्या नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमधून जाऊन कमेंट्स करा आणि भाऊचं मत आपण पुढं ऐकू. मला वाटते की मित्रांनो तुम्ही तेच बोलत असाल की कोण जिंकलेले आहे, तर मग हे टीम बी जिंकलेली आहे असं वाटतंय, कारण की अरबाज आणि वैभव हे बाहेर झालेले आहेत आणि जे टीम बीचे जे सदस्य आहेत त्यांचं एक त्यांनी मास्टर प्लॅन एक केलेला आहे की जसं की अरबाज, तुम्ही सांगा की नाही का काल बिग बॉसने ते सांगितलं होतं की एक खेळाडू तुम्ही फिजिकल झाल्यानंतर एक खेळाडू तुम्ही एक टीम एनी आणि टीम बीनी बाहेर करायचं, तर कुणाला केलं ते सांगा नाही का मला. तर अरबाज आणि वैभव बाहेर झालेला आहे मित्रांनो, आणि अरबाज आणि वैभव बाहेर ह्याच्यासाठी झालेलं आहे की ते ॲग्रेसिव्ह झाले होते त्याच्यामुळं, आणि ते ॲग्रेसिव्ह झाल्याच्या नंतर मग बिग बॉसने त्यांना शिक्षा सुनावली की बाबा तुम्ही प्रत्येकाला एक टीममधून म्हणजे तुम्ही बाहेर काढा. तर मग ह्यांच्यामधून त्यांनी अरबाजला बाहेर काढलं, ह्यांच्यामधून त्यांनी वैभवला बाहेर काढलेलं आहे, आणि त्या अशा रीतीने बाहेर काढलं आहे की त्यांनी
की त्यांनी असं केलं आहे की स्ट्रॉंग खेळाडू बाहेर काढलेले आहेत, जेणेकरून की स्ट्रॉंग खेळाडू बाहेर गेले की त्याच्यानी त्यांना टास्क जिंकता येईल, चांगल्या रीतीने खेळता येईल. आणि इथून मग त्यांना माहिती आहे की इकडून सूरज आहे लढायला, आर्या आहे आणि अंकिता आहे, हे बरेचसे खेळाडू आहेत खेळण्यासाठी, लढण्यासाठी. पण इकडून निकी आहे, निकीला तर म्हणजे आपण बघितलं जाईल ती जास्त काय एकदम फक्त फिजिकल होणं तेवढंच तिचं काम आहे. पण इकडून जान्हवी देखील आहे, जान्हवी देखील फिजिकल होताना दिसतोय. आणि आपण टास्कमध्ये पण बघितलं की जान्हवी, बऱ्याचशा जणांना जान्हवीचा आता खेळ आवडायला लागलेला आहे. बरीचशी आपल्याला कमेंट करून पण आपण कालच्या लाईव्हमध्ये पण बघितलं की जान्हवी ही प्रोमोमध्ये पण दिसते की निकीसोबत भेटती आहे. आणि DP दादा देखील अंकितासोबत भेटतोय, DP दादा हा सूरजसोबत भेटतोय. सूरजचा देखील गेम बघायला आवडेल बऱ्याचशा जणांना, कारण की जे पण सूरजचे फॅन्स असतील त्यांनाही आतुरता असते की बाबा सूरजचा गेम कसा दिसतोय, सूरज कसा टास्कमध्ये परफॉर्म करतोय. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला सूरजचा देखील गेम बघायला आवडेल. पण ह्या सगळ्यांमध्ये मला वाटते की अभिजित सावंतचा गेम कुठं काही दिसणार नाही आहे, कारण की तो काही संचालक आहे आणि संचालक असल्यामुळे त्याला अनफेअर डिसिजन बरेचसे द्यावे लागणार आहे. त्याच्यामुळे जे पण अभिजित सावंतचे जे पण फॅन्स असतील त्यांनी काही नाराज होण्याचं हे कारण नाही, कारण की त्याला अनफेअर होणं हे त्याच्या टीमला जिंकवण्यासाठी त्याला हे, म्हणून बाकी काय नाही. पण बरेचसे प्रेक्षक त्याच्यावरती नाराज होऊ शकतात या टास्कमध्ये. आणि एकूणच निर्णय बघता येईल तर टीम बी हा टास्क जिंकलेली आहे असं आपण आपल्याला कळतं आहे. बिग बॉसच्या सेटवरून तरी रद्द झालेला नाही आहे हा टास्क. आणि जर का रद्द झाला असतं तर मग बिग बॉसने फारच मोठी शिक्षा यांना सुनावली असती, कारण की प्रत्येक टास्क यांचा रद्द होतो आहे, प्रत्येक गोष्ट यांची रद्द होते आणि हे खेळतातच अशा चुकीच्या पद्धतीने. अंकिताचे फॅन्स जे पण असतील तर अंकिताच्या देखील मला सांगायचं आहे की अंकिता, आर्या यांचे फॅन्स आहे की ते निकीला भिडलेले आहेत आणि अतिशय उत्तमरित्या ते टास्क खेळतात ते. आणि एकदम म्हणजे जसं की धाकड गल आपण म्हणलो होतो मागच्या वेळेला आर्याला, तसंच धाकड गल म्हणजे आपली अंकिता पण खेळते एकदम भारी. आणि टास्क असेच असले पाहिजे. आणि बिग बॉसला टास्क असे काही भेटत नाही, पण मला या टास्कविषयी पण एक खंत वाटते की बाबा हा टास्क जो आणलेला आहे तो त्या सोन्याच्या ते मोती काहीतरी होते ना, त्या मोतींच्या सारखाच टास्क आणला की मोती पण तिकडून आले होते आणि हे पण ते नाळ्याचं पाणी येते, सेम तसंच काहीतरी टास्क आणलेला आहे आणि तसंच यांना लपून ठेवायचं आहे. सेम कन्सेप्ट आहे, फक्त यांनी तिकडं मोतींच्या जागी यांनी फक्त इथं दूध बनवलेलं आहे. आणि एवढं सगळं TRP भेटून, एवढं सगळं भेटून पण हे टास्क काय एवढे हाय बजेटवाले आणत नाही किंवा काय नाही. आणि जसं की भाऊनी सांगितलं होतं की जे आपण पॉवर कार्डचा तो एक सेक्शन ते 100% ते हे करणार आहे आणि इंट्रोड्यूस करणार ह्याच्यामध्ये, कारण की पॉवर कार्डचा सेक्शन जर का त्यांनी इंट्रोड्यूस केला तर मग तिकडे त्यांना जे अरबाज असेल, निकी असेल, वैभव असेल ते त्यांना तिकडं सेव्ह करण्याचा 100% त्यांना चान्स भेटेल. म्हणजे वैभव जर का इकडं असेल तर मग किंवा मग अंकिता असेल तर मग ह्यांना सेव्ह करण्याचा चान्स भेटेल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, कारण की मला तर वाटते की त्यांना सेव्ह करण्याचा चान्स भेटेल. आणि त्या अरबाज आणि निकीविषयी आणि सूरजविषयी भाऊंना आपण विचारूया की त्यांचा जो पण फालतूपणा चालू आहे, निकीला खूपच बिग बॉसचा पाठिंबा भेटतोय, त्याच्याविषयी भाऊंना काय वाटते ते आपण जाणून घेऊया. नक्कीच भाऊ, आपल्या प्रेक्षकांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की सूरज आजच्या आपण एपिसोडमध्ये बघणार आहे की आर्याला सपोर्ट करताना दिसतोय, कारण सूरज टीम बी मधनं खेळतोय आणि ते आत्ता आपण बघतोय की थोडंसं DP दादा थोडेसे फिजिकल झाल्यानंतर आणि आर्याला निकी असेल किंवा टीम A मधले सदस्य हे तिला आरडाओरडा करतात आहे किंवा तिच्यावरती धावून वगैरे जातात आहे. तर आपला सूरज चव्हाण गोलीगत नक्कीच आर्याला पाठिंबा देतोय, आर्यासाठी धावून जातोय. तो देखील ॲग्रेसिव्ह झालेला आहे, तो देखील तिथं सांगतोय की तुम्ही हे करू नका, अशा पद्धतीने गेम खेळू नका. आपण काल जसं बघितलं की सूरज याच्यामध्ये आपले जे संचालक होते अभिजित सावंत त्यांना सांगत होते की तुम्ही अरबाजला सांगा नळ सोडा, अरबाजला सांगा नळ सोडा. ते एक भारी वाटलं. आणि दुसरा विषय असा की जसं मागच्या एपिसोडमध्ये बघितलं जोडी कमाल की ते 2 जोड्यांचं दिलं होतं, त्याच्यामध्ये निकी आणि अरबाज असं वाटलं की नाही ह्यांचं काहीतरी आता 7 जन्माचं वैर झालं, हे का आता एकत्र येत नाही, इतकं आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे. अरबाज कुठल्या प्रकारे ॲग्रेसिव्ह झाला, कसा रडत होता, घरामध्ये तोडफोड केली. पण मित्रांनो आता तोच अरबाज आणि निकी टीम Bच्या विरोधात किंवा इतर घरातल्या सदस्यांच्या विरोधात प्लॅन आखताना दिसतोय की कुणाशी कसं खेळायचं, कुणाला कसं बाहेर काढायचं, कुणाबद्दल असं त्यांची चुगली चालू आहे. हेच आपण बघतोय टीम B मधनं देखील टीम Bचे सदस्य टीम Aच्या सदस्यांबरोबर देखील त्यांचं तेच चाललं आहे की घनश्यामला फक्त यांचा वैयक्तिक राग म्हणून यांनी नॉमिनेट केले, परंतु यांनी निकी किंवा अरबाजला नॉमिनेट केलं नाही. कारण अरबाज
वैभव आणि जान्हवीशी कनेक्ट आहे आणि जान्हवी आणि वैभवचं निकीशी वाजलेलं आहे. म्हणजे ह्यांचं कुठं आहे की अरबाज यांना कनेक्ट आहे आणि अरबाज निकीला देखील कनेक्ट आहे. म्हणजे हे कधी एकत्र येऊ शकतात. फक्त हे आपल्याला प्रेक्षकांना भरकटवायचं त्यांचं हे चालू आहे किंवा कॅमेरा फोकस मिळवायचा म्हणून त्यांचं काय चालू आहे. जोडी कमालकीमध्ये आपण बघितलं की एकत्र त्यांना बसता उठता येत नव्हतं. कॅमेरा फोकस आपल्यावरती कसा राहील म्हणून आरडाओरडा चालू होता. घरातल्या सदस्यांना त्रास द्यायचं चालू होतं. काल आपण कालच्या देखील एपिसोडमध्ये बघितलं की निकी कशा प्रकारे आपल्या वर्षात एक कॅप्टन झाल्यात तर सांगून की अरबाजला म्हणतात आहे मी यांना त्रास देणार, मी असा त्रास देणार आहे, असा त्रास देणार आहे, बघ तू. आणि तेच करते ती. किती वेळा कोंबडं वाजलं तरी ती उठत नाही आहे. बिग बॉसनी याच्यामध्ये कुठलाही स्टँड घेतला नाही, हस्तक्षेप घेतला नाही. याच्यात निकीच्या ऐवजी दुसरा सदस्य असता तर बिग बॉसनी नक्कीच काहीतरी स्टँड घेतला असता. मग निकीच्या बाबतीत निकीला का वाचवतात बिग बॉस हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं भाऊ त्याच्याबद्दल? ते जे काही फालतूपणा चालू आहे ना तो त्यांनी आधी बंद केला पाहिजे. अरबाजच्या वडिलांचा देखील आपण इंटरव्ह्यू बघितला, एका चॅनलवरती होता आणि त्याच्यामध्ये आपण जाऊन बघितली की अरबाजच्या वडिलांचा देखील त्याला सपोर्ट नाही आहे आणि तो त्याच्या वडील तर उलट म्हणतात की त्यांनी वैभवसोबत खेळलं पाहिजे, जान्हवीसोबत, त्याची बहीण भावांसोबत त्यांनी खेळलं पाहिजे आणि वैभवची स्तुती केली त्यांनी की ते निकीच्या त्यांनी साथ नाही दिली पाहिजे आणि निकीला त्यांनी तसंच पाठिंबा नाही दिला पाहिजे आणि त्यांनी फेक नाही वागलं पाहिजे. कारण की त्याच्या वडिलांना देखील वाटते की बाबा तो काही फेक वागतोय. कारण की तो म्हणलेला आहे की मी कमिटेड आहे, माझं बाहेर रिलेशन आहे. आणि आपण ते लिझा बिंद्राचं पण बघितलेलं आहे की लिझा बिंद्राने देखील एक पोस्ट टाकलेली आहे की मला अरबाज विषय विचारू नका आणि त्यांना मला हे करू नका. कारण की लिझा बिंद्रा ही म्हणते की बाबा तिच्या कमेंट सेक्शनमध्ये पूर्णपणे अरबाजविषयी विचारतात ते. बरेचसे जे न्यूजमधले रिपोर्टर्स पण आहेत ते तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आहे आणि तिच्याविषयी बोलतात आहे की बाबा तुला अरबाजविषयी काय वाटतं आहे काय नाही. तर मित्रांनो तेच आहे की तुम्हाला काय तुमचं जे पण मत असेल की निकी, अरबाज आणि जान्हवी आणि आजच्या भागाविषयी की आजचा भाग हा टीम बी जिंकणार आहे का टीम ए जर का जिंकली तर मग पॉवर कार्डचा विषय येईल आणि जर का कोण सेफ होईल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.